सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. विश्वगौरव विभूषित परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह संगमनेर तालुक्यातील राजापूर गुंजाळवाडी या परिसरात होतोय. या सप्ताहाला उद्या 8 जून पासून सुरुवात होतीये. परमपूज्य गगनगिरी महाराज भक्त परिवार, गुंजाळवाडी परिसरातील ग्रामस्थ सप्ताह यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत. या भव्य जागेत सप्ताहाची तयारी पूर्ण झाली आहे. भव्य असा वॉटरप्रूफ कथा कीर्तन मंडप उभारला गेलाय. तर भव्य कृषी प्रदर्शनाचं देखील या ठिकाणी आयोजन केलं गेलंय. यासाठी 2 मंडप उभारले गेलेत. महाप्रसादासाठी भव्य व्यवस्था केली गेली आहे. उद्या सकाळी गगनगिरी महाराजांच्या मूर्तीची भव्य शोभायात्रा संगमनेर शहरातून काढली जाणार आहे. या शोभायात्रेसाठी नागरिकांनी आणि भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घ्यावा असं आवाहन भक्त परिवाराच्या वतीनं दिलीपराव शिंदे, आबासाहेब थोरात यांनी केलंय. विश्वगौरव विषित परमपूज्य स्वामी श्री गगनगिरीजी महाराजांच्या नावानं संगमनेर तालुक्यामध्ये हे अधिक महिन्यामध्ये घडणारं 8वं पर्व आता 8 जून रोजी सुरू होणार आहे. त्याच्या अंतिम तयारीसाठी सगळे स्वयंसेवक, सगळे भक्तगण, महाराजांवर श्रद्धा असणारे लहान मोठे, आबालवृद्ध, महिला, पुरुष सगळे आता या ठिकाणी दाखल होत आहेत. आणि हे त्या कार्यक्रमाच्या तयारीत सगळ्यांनी स्वतःला गुंतवून घेतलंय. आज 6 तारीख, उद्या 7 तारीख आणि परवा 8 तारखेला मिरवणुकीने संगमनेरमध्ये शोभायात्रा निघणार. त्या मिरवणुकीने या सप्ताहाची, अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात होणार आहे. आणि त्यासाठी स्वयंपाकगृह सज्ज आहे. होम हवन, यज्ञ हवन सगळे सज्जता झाली. अखंड नामस्मरण जप यज्ञ होणार तिथे तयारी सगळी झालेली. कृषी महोत्सवाची तयारी झाली. 9 तारखेला कृषी महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. आणि त्या उद्घाटनाला सन्मान्य परमपूज्य हिंदू हृदय सम्राट श्री नरेंद्रगिरीजी महाराज ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. आणि समाजाला प्रबोधन पण ते स्वतः करणार आहे त्यांच्या वाणीने. तर त्यांचे भक्तगण एक यायला सुरुवात झालेली. अशा अंगाने रामकथा जी ठेवली तिची सुरुवात 8 तारखेला सुरुवात होणार आहे संध्याकाळी रामाचार्य ढोक महाराजांच्या उपस्थितीत. आणि त्यांच्याच मंत्रमुग्ध वाणीमध्ये या रामकथेची सुरुवात या ठिकाणी होणार आहे. सगळा परिसर पंचकृषी खूप झटली असताना याच्यासाठी सप्ताहासाठी गुंजाळवाडी आणि पंचकृषीने अत्यंत एक मोठं भव्य दिव्य या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली. गुंजाळ पाटील परिवाराचं फार मोठं योगदान त्यामध्ये आहे. आणि त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने हा सप्ताह यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व स्वयंसेवक, गगनगिरीचे भक्त अहोरात्र त्यासाठी कष्ट करीत आहे. आणि त्याची पाहणी करण्यासाठी आज संगमनेरचे माजी नगराध्यक्ष सन्मानित दिलीप शेठ पुंड, शाडो नगराध्यक्ष श्री नितीनजी अभंग हे सगळे आज पाहणी करायला या ठिकाणी आलेत. त्यांचं या निमित्ताने स्वागत करतो. आणि सर्व समाजाला, संगमनेर शहरातल्या याला भाविक भक्तांना सर्व समाजाला आवाहन करतो, या सप्ताहामध्ये आपण उपस्थित राहून ही जी पुण्याची गंगा या ठिकाणी वाहणार आहे त्याच्यात सहभाग घ्यावा. आणि ह्या पुण्याचा आपण लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबाला सर्वांना घेऊन यावं आणि एक नवीन पुण्य निर्माण करावं. ह्या परिसरामध्ये सामुदायिक पुण्य निर्माण करण्यासाठी ह्या सप्ताहाची सुरुवात आपण केली आहे. मग गगनगिरी महाराजांच्या आशीर्वादानं सर्व गगनगिरी महाराज भक्त मंडळाने या सप्ताहाची सुरुवात या ठिकाणी केली. तिला 7 पर्व आजपर्यंत झाले आणि आता हे 8वं पर्व आहे. दर 2.5 ते 3 वर्षांनी आपला धोंड्याचा महिना म्हणा किंवा पुरुषोत्तम मास येतो. त्या पुरुषोत्तम मासाच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या सप्ताहाची सुरुवात होती. पुरुषोत्तम मासाची अमावस्या म्हणजे या ठिकाणी काल्याचं कीर्तन असतं. आणि त्या सगळ्या 7 सप्ताहाला जसा भरभरून प्रतिसाद लाभला त्याच्यापेक्षा जास्त प्रतिसाद, जास्त उत्साह दर सप्त्याला, मागच्या सप्त्यापेक्षा पुढच्या सप्त्याला वाढतोय. तो ह्या सप्त्याला वाढता राहणार आहे अशी आम्हाला अपेक्षा आहे. सर्वांचा उत्कृष्ट सहभाग पाहताना या संगमनेर शहराने सुद्धा खूप मोठा सहभाग नोंदवला. होऊन त्या लोकांनी निरोप येतात की आमची भाकरी आमटीची तारीख सांगा, वेळ सांगा. आणि अशा अर्थाने सर्व तालुक्यातून या ठिकाणी
भाकरी आमटीचा नैवेद्य प्रसाद या ठिकाणी येणार. तो एकत्र करून सगळा गोपालकाला करून आपण सर्व समाज आनंदाने या म्हणजे यज्ञ पर्वाची म्हणता येईल ना, अन्न यज्ञ पर्वाची सुरुवात करून सांगताय उत्साहात करू अशी सर्व अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की आपण या सप्ताहामध्ये यावं आणि या सप्ताहाचा जो आनंद आहे तो द्विगुणित करावा, सगळ्यांचा उत्साहाने करावा, नितळ मनाने करावा असं आवाहन या निमित्ताने करतो. सकाळी 9 वाजता घटस्थापना आणि परमपूज्य महाराजांच्या मूर्तीची स्थापना होणार आहे. त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण, हरिभक्तपरायण समाधान महाराज शर्मा यांचं हरिकीर्तन आणि सायंकाळी 7 ते 10 या वेळेमध्ये रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या सुमधुर वाणीतून रामकथेला सुरुवात होणार आहे. या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं लाभ घ्यावा असं आवाहन भक्त परिवाराच्या वतीनं केलं गेलंय. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.